पुजारी ओटानिएल एम एंटोनियार, पुजारी ओटानिएल एम अंथोनियार। दी अच्छे दिन, अमृतकाल और रशिया फ्रेंडशिप। अच्छे दिन आने वाले हैं हा वचन केवळ घोषवाक्य नव्हे, तो भारताच्या सामूहिक आकांक्षांच्या, राष्ट्राच्या आत्मविश्वासाच्या आणि भविष्यातील दिशादर्शक ध्येयांचा एक प्रभावी उद्गार आहे। राष्ट्र 2047 मध्ये स्वतंत्र भारताच्या शताब्दी यात्रेवर पोहोचेल आणि त्या क्षणापर्यंतचा प्रवास अमृतकाल या नावाने अधिकृतपणे ओळखला जातो। एक प्रतीकात्मक, परिवर्तनशील आणि मूल्याधिष्ठित कालखंड, ज्याला भारताच्या शासन तत्त्वज्ञानात विशेष स्थान आहे। 2021 मध्ये संकल्पित केलेल्या या दृष्टिकोनात नवभारत घडवण्याचा संकल्प आहे। एक असे राष्ट्र जे विकसित, तंत्राधारित, ज्ञान समृद्ध आणि आत्मनिर्भर असेल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या काँग्रेसमधील भाषणात भारत-अमेरिका सहकार्यास आर्थिक प्रत्यास्थता, नवसृजन, वैज्ञानिक प्रगती आणि जागतिक सुरक्षिततेची दिशा देणारे म्हटले। शेवटी त्यांनी उच्चारलेले गॉड ब्लेस अमेरिका, जय हिंद, लॉंग लाईव्ह इंडिया, यूएस फ्रेंडशिप हे जागतिक सहकार्यातील परस्परावलंबनाचे एक नीट्स सूत्र आहे। पण प्रश्न राहतो, अच्छे दिन कोणाचे? केवळ आंतरराष्ट्रीय नातेसंबंधांचे राजकीय प्रदर्शन, की राष्ट्राच्या आंतरिक पुनर्रचनेतून उभे राहणारे वास्तविक कल्याण? आजच्या सामाजिकार्थिक चर्चांमध्ये हा प्रश्न अधिक निर्णायक झाला आहे, कारण भारतीय लोकशाहीत दोन विविध मार्ग दिसतात। एक, परकीय मित्रत्वावर आधारलेली प्रतिमा, आणि दुसरी, ध्येयवादी, जनाधारित आणि अंतर्गत सक्षमीकरणाला प्राधान्य देणारी राष्ट्रयात्रा। अमृतकाल, राष्ट्रनिर्मितीच्या 25 वर्षांचा आराखडा। अमृतकालात शासनाने उभ्या केलेल्या उद्दिष्टांची रचना व्यापक आहे। जीवनमान उन्नती, ग्रामीण और शहरी विकासातील अंतर कमी करणे आणि प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सुगमता निर्माण करणे। आर्थिक प्रगती, सर्वसमावेशक आणि गतिमान आर्थिक वाढीस चालना देणे। तंत्रज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था उभी करणे। आधुनिकीकरण, पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाची स्वीकार्यता आणि मोठ्या प्रमाणातील सार्वजनिक गुंतवणूक। नियमनातील मोकळीक, आत्मनिर्भरतेचे ध्येय आणि शासनाच्या हस्तक्षेपात विवेकपूर्ण कपात। राष्ट्रीय अभिमान, औपनिवेशिक मानसिकतेचा अंशही दूर करणे, भारतीय संस्कृतीवर आधारित आत्मविश्वास वाढवणे। या सर्वांसाठी वित्तीय शिस्त, हरित अर्थव्यवस्था, युवा सामर्थ्य आणि सशक्त वित्तीय क्षेत्र या सप्तऋषी प्राधान्यांना महत्त्व देण्यात आले आहे। अच्छे दिन कोणत्या मार्गाने? भारताच्या राजकीय पटावर विविध व्याख्या आहेत। आयएनसी आणि आप या दोन्ही पक्षांच्या दृष्टीने अच्छे दिन म्हणजे राष्ट्राची सामूहिक सेवा, हर एक काम देश के नाम। हे परकीय मित्रत्वापेक्षा अधिक मूलभूत आहे। हे राष्ट्राच्या मूलभूत समस्यांकडे पाहण्याचा आग्रह आहे, जसे महाराष्ट्र आणि केरळमध्ये वन्यजीवनातील अस्थिरता, पर्यावरणीय आपत्ती, कुपोषण आणि रिकेट्ससारख्या आरोग्यविषयक संकटांबाबत जनाधारित उपाययोजना। भारत रशिया संबंध ऐतिहासिकदृष्ट्या स्थिर आहेत, परंतु अच्छे दिन हा शब्द केवळ कूटनीतिक स्मितांवर आधारलेला नसून वास्तववादी नीती, सुदृढ राज्यकारभार आणि सामाजिक न्याय यावर आधारित असावा अशी अपेक्षा आहे। विजन 2047, राष्ट्राचा दीर्घ व नैतिक प्रवास। गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जाहीर केलेला विकसित BHARAT 2047 हा राष्ट्रीय अजेंडा भारताला विकसित राष्ट्रांच्या श्रेणीत उभे करण्याचा संकल्प आहे। याच्या केंद्रस्थानी आहे आर्थिक सामर्थ्य, सामाजिक समता, तंत्रज्ञानात्मक प्रावीण्य, प्रशासकीय कार्यक्षमता आणि पर्यावरणीय विवेक। अमृतकालाचा प्रश्न हा अखेरीस एक राजकीय द्वंद्व नाही, तो राष्ट्राच्या आत्मिक व बौद्धिक प्रगतीचा प्रश्न आहे। भारताला जेव्हा आपले 100वे स्वातंत्र्यवर्ष साजरे करायचे आहे, तेव्हा देशाची खरी ओळख परकीय मित्रत्वाच्या घोषणांमध्ये नसून देशांतर्गत पुनरुत्थान, सामाजिक न्याय आणि नवभारताच्या शिस्तबद्ध बांधणीत असेल।